एकदम झटपट आणि एकदम चटपटीत लागणारी ही फ्लावरची भाजी। तर ही एकदम चटपटीत आणि झटपट होणारी फ्लावरची भाजी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी। फ्लावरची भाजी बनवण्यासाठी ना इथं बघा एकदम ताजा फ्लावर मी घेतलेला आहे। हा 250 ग्राम फ्लावर आहे। आपण त्याचा अगोदर देठ काढून टाकूया। देठ काढून फ्लावर आपण चिरून घेऊ। असं मस्त ताजा फ्लावर घेतला ना तर भाजी खाताना पण छान लागते। फ्लावर आपण चिरून घेऊया। ही कोवळी कोवळी देठ आहेत ना ती पण टाकायची चिरून। बघा सर्व फ्लावर इथं आपला चिरून झालेला आहे। आता काय करायचं, गरम पाणी करून घ्यायचं कडकडीत। बघा इथं मी गरम पाणी केलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ। असं मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर धुतला ना तर काही किडे वगैरे फ्लावरवरती असतात ना, ते असे गरम पाण्यामध्ये ना निघून जातात आणि स्वच्छ होतो एकदम हा फ्लावर। चमच्याने थोडासा मिक्स करून घेऊया। आता हे असंच ठेवूया साईडला। चमच्याने मिक्स करून साईडला ठेवून देऊ। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2-3 चमचे तेल। सकाळच्या काही गडबडीत आहे ना टिफिनसाठी पण तुम्ही बनवू शकता। टाकूया थोडीशी मोहरी आणि टाकूया थोडीशी जिरी। जिरी मोहरी छान अशी भाजली ना की लगेच त्याच्यामध्ये ना आपल्याला 2 कांदे मी इथं चॉप करून घेतलेले आहेत बारीक। तुम्ही चिरून पण टाकू शकता, पण इथं आहे ना मी एकदम बारीक चॉप करून घेतलेत बघा कांदे। कांदा पण आपण जरा थोडासा व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतायचाच आहे तर टाकूया 7-8 कढीपत्त्याची पानं धुतलेली। कढीपत्त्याची पानं आहे ना एकदम तेलामध्ये टाकलं ना तर सगळं तेल असं उडतं तडतड बाहेर। त्यासाठी मी इथं कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता कांदा थोडासा भाजला की टाकूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। ही आलं आणि लसूण आहे ना थोडंसं मी चिचून घेतलेलं आहे। ताजा ताजा आलं लसूण पेस्ट टाकलं ना तर बघा भाजी छान मस्त लागते। मिक्स करून घेऊ। कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट पण व्यवस्थित भाजलं जाईल थोडं। आता टाकूया फोडणीसाठी कोथिंबीर। कोथिंबीर पण टाकायची फोडणीला। आणि आता टाकूया सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर आहे ना इथं मी फ्लावर नितळून घेतलेला आहे चाळणीमध्ये पाण्यातून काढून। आता हा फ्लावर टाकायचा आणि 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचं कांद्यासोबत। असं परतून घ्यायचं। कधी पण आहे ना फ्लावर टाकला ना कांद्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचा। बघा फ्लावर परतून झाला की टाकूया थोडासा पाव चमचा हळद। हळद टाकून आहे ना मिक्स करून घेऊ सर्व। हे सर्व आहे ना कांदा हे खाली कढईला लागलं नाही पाहिजे ना, त्यासाठी तर मी 2 ते 3 चमचे फक्त पाणी टाकणार आहे। थोडंच पाणी टाकायचं। पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेऊ म्हणजे खाली आहे ना हळद कांदा असं चिटकणार नाही तेलाला। बघा थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं की आता ह्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती हा फ्लावर थोडासा शिजून द्यायचा। झाकण ठेवून आपण फ्लावर 5 मिनिटं शिजवून घेऊया। बघा इथं 5 मिनिटं झालेले आहेत। मस्त अशी फ्लावरला वाफ बसलेली आहे। असं वाफेवरती कुठली पण भाजी शिजली ना तर खायला खूप छान लागते। मिक्स करून घेऊ। फ्लावर तर आपला इथं शिजलेलाच असं आता फ्लावरला शिजायला वेळच लागत नाही अजिबात। टाकूया अर्धा चमचा लाल तिखट। हे घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे मी। टाकूया अर्धा चमचा धना पावडर आणि टाकूया एकदम पाव चमचा गरम मसाला। मसाले टाकून आहे ना थोडंसं मिक्स करून घेऊ। मसाले पण थोडेसे परतले जातील। आणि इथे ना सुकं खोबरं मी 1 चमचाभर घेतलेलं आहे किसून। कुठलाच मसाला आपण टाकलेला नाही ना, नाही कशाचं वाटायचं ना काय, मग त्यासाठी आहे ना थोडंसं असं खोबरं टाकायचं भाजीला। मिक्स करून घेतलं। टाकूया चवीपुरतं मीठ। आता सर्व मिक्स करून घेऊ। आता बघा सर्व असं छान मिक्स करून घेतलं की अजून थोडीशी कोथिंबीर टाकायची।
आता व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे ना, अजून आपल्याला फक्त आता 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे भाजीला. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून भाजी छान वाफ येऊन द्यायची भाजीला. बघा 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. सर्व मसाले वगैरे मस्त असे परतलेले आहेत आणि एकदम झटपट फ्लावरची भाजी इथं आपली तयार झालेली आहे. ही भाजी ना डाळ भात काही केलं ना तर तोंडी लावण्यासाठी पण खूप छान आहे. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही टिफिनला पण बनवू शकता आणि एकदम झटपट होती बघा. भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त असा कलर आलेला आहे भाजीला आणि छान अशी चटपटीत भाजी मी तुम्हाला इथं फ्लावरची बनवून दाखवलेली आहे. तर ही फ्लावरची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.